जर तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल, तर चॅनल सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहेत, जे तुम्हाला माहीत असेल तर पुढे चालून तुम्ही तुमच्या चॅनलवरती त्या चुका करणार नाहीत. तर नमस्कार, मी आहे अजय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये मी यूट्यूब चॅनल सुरू करण्यापूर्वी त्या कोणत्या 10 गोष्टी आहेत, ज्यावर नवीन यूट्यूबरांनी लक्ष दिले पाहिजेत, ते सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिला पॉइंट आहे योग्य टॉपिक निवडणे. तर मित्रांनो, चॅनल बनवल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला एक टॉपिक ठरवायचा आहे आणि त्या टॉपिकनुसार तुम्हाला व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. समजा तुमचा टॉपिक व्लॉग असेल तर व्लॉग टाका, टेक असेल तर टेक टाका. पण दोन्ही कंटेंट मिक्स करून चॅनलवरती टाकू नका. तर योग्य टॉपिक निवडणे हा खूप महत्त्वाचा आहे आणि एकच टॉपिक आपल्या चॅनलवरती टाकणे हे देखील त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. दुसरा पॉइंट आहे टार्गेट ऑडियन्स ठरवणे. तर या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवत असताना एक गोष्ट समजून घ्यायचं आहे, की आपले व्हिडिओज कोण बघतात? आपला टार्गेट ऑडियन्स कोण आहे? आपण कोणत्या एज ग्रुपसाठी आपण व्हिडिओज बनवायलोत? तर त्यानुसार जर आपण कंटेंट YouTubeवरती टाकलोत, तर ऑडियन्स आपल्यासोबत जास्त जुडतील आणि वॉच टाईम देखील लवकर वाढेल. तिसरा पॉइंट आहे चॅनलचं नाव. तर या ठिकाणी चॅनलचं नाव देखील खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या चॅनलचं नाव जर युनिक असेल, तर सर्चमध्ये लवकर येईल आणि त्याचबरोबर तुमच्या चॅनलचं नाव सोपं आणि छोटं असणे गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात पण राहील. तर मित्रांनो, चौथा पॉइंट आहे प्रोफाईल फोटो आणि बॅनर. तर मित्रांनो, चॅनल प्रोफेशनल वाटण्यासाठी चॅनलवरचं जे काही प्रोफाईल फोटो आहे आणि त्याचबरोबर जे काही बॅनर आहे ते अट्रॅक्टिव्ह पाहिजेत. तरच तुमचं चॅनल प्रोफेशनल वाटेल. पाचवा पॉइंट आहे कंटेंट प्लॅनची यादी तयार करणे. तर मित्रांनो, चॅनल सुरू केल्यानंतर तुम्हाला एक यादी तयार करून ठेवायची आहे. त्या यादीमध्ये तुम्हाला पुढील 15 दिवसात कोणते-कोणते कंटेंट बनवायचे आहेत किंवा कोणत्या-कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत, ते तुम्हाला यादी करून ठेवायची गरज आहे. म्हणजेच तुम्हाला टॉपिक शोधण्यामध्ये टाईम वेस्ट जाणार नाही. तर 6वा पॉइंट आहे व्हिडिओ क्वालिटीपेक्षा कंटेंट जास्त महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला चॅनल सुरू केल्यानंतर तुम्हाला महाग कॅमेरा किंवा माईक घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनने एक चांगला कंटेंट बनवून YouTubeवरती अपलोड करा. म्हणजे तुमचं चॅनल ग्रो होईल. सुरुवातीला तुम्हाला महाग कॅमेरा, माईक घेण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीला तुम्ही फक्त कंटेंटवरती लक्ष द्या. त्याचबरोबर तुमचं चॅनल कसं ग्रो होईल, कोणता टॉपिक तुम्ही सर्चेबल आहे हे शोधा आणि त्यावरती व्हिडिओज बनवून अपलोड करत जा. सुरुवातीला तुम्हाला कोणताही कॅमेरा, माईक, लॅपटॉप घेण्याची गरज नाही. 7वा पॉइंट आहे अट्रॅक्टिव्ह थंबनेल. थंबनेल व्हिडिओसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो. कारण व्ह्यूअर्स थंबनेल बघूनच आपल्या व्हिडिओवरती क्लिक करतो. म्हणून अट्रॅक्टिव्ह थंबनेल असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर 8वा पॉइंट आहे टायटल. तर मित्रांनो, टायटल स्पष्ट, छोटा आणि व्हिडिओच्या रिलेटेड असू द्या. नाहीतर तुम्ही व्हिडिओ एक आहे आणि टायटल एक टाकू नका. व्हिडिओमध्ये जे आहे तेच टायटलमध्ये टाका, नाहीतर क्लिकबेट होईल. पॉइंट नंबर 9 कन्सिस्टन्सी. तर मित्रांनो, तुम्हाला रोज व्हिडिओ टाकणं शक्य होत नसेल, तर आठवड्यामध्ये 2 व्हिडिओज टाका. पण आज एक, 15 दिवसानंतर एक, महिन्यानंतर एक असे अपलोड करू नका. तुम्हाला जर टाकायचे असेल व्हिडिओ, तर ठराविक अंतरानुसार तुम्ही व्हिडिओज अपलोड करत जा. म्हणजेच तुमचं चॅनल व्यवस्थित ग्रो होईल. पॉइंट नंबर 10 लगेच हार मानू नका. तर बरेचसे नवीन क्रिएटर काय करतात, सुरुवातीला त्यांच्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाहीत म्हणून अपलोड करणं थांबवतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, की आज व्हिडिओ येणार नाहीत, पण 15 दिवसानंतर व्हिडिओजवरती व्ह्यूज येतील. म्हणून तुम्ही आज हार मानू नका, अपलोड करायचं बंद करू नका. चांगले कंटेंट बनवा, चांगला टॉपिक निवडा आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओज बनवत जा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.